टाळू भरतात ते. गाईस आता जस्ट एस केच्या घरला मी निघतोय. काल आलो होतं तुम्हाला माहितीच आहे. तर आज एस केच्या आजी जाणार आहे गावाला. एस के जेव्हा इथे आलती ना तेव्हा त्या टायमाला राहायला आली ती आजी. तर कमसे कम म्हणजे आजी 4-5 महिने राहिल्या एस केसोबत. आणि ते चालले गावाला. आपला गाव मला माहितीच आहे एस केचं रांजणगाव. तर तिकडे मामाकडेच असतात आजी. तिकडे जाणार आहे. तर त्यांना भेटलो आता. तर आपल्या घरी जायचं टाईम झाला. तर घरी जाऊन आपला स्वयंपाक करायचा आहे. तर आपल्या एवढे रेसिपी बघायला भेटेल. तर बाबूची पण आंघोळ झाली, मस्त तयार झाली सर्वजण. आता मी निघतोय. बाबू चला आपल्या घरी जायचं आपल्याला. बाबा वाट बघतोय. काका तुला मिस करतोय माहिती का तुला. विचारतो कधी येणार आहे. त्याला सवय झाली ना आता. मग चला पटापट चल बाबू. हा आता जाऊया निघूया पटकन. तर आजीला गेला. आजीला थोडं चालले बाबा. आणि परत मामाची मुलगी पण आली आहे आणि त्यांना पण एकसाथ जाणार आहे. तर काय बोलतेस काय. आवडले मस्त आंघोळ केली. बाय कर बाय कर. चल पप्पाकडे जा. गणपती बाप्पा आज बघ झोपत नाही. जायचंय तर जायचं नाही बाबू. रस्ता अडवला आजी. नवरीचा कसा रस्ता अडवतो तसा रस्ता अडवला. कोण ए बाबू चाललो फायनली आपल्या घरी बाबू. तर मच्छी घ्यायच्या पण जाताना पापडी देऊया आपल्याला. अंडी आणि पापडी. अंडा चिकन खायला सांगितले आणि मच्छी मला पण नाही तुम्हाला सांगितलं. माझ्या पुरती डाईट पुरती प्रॉपर डाईट चालू आहे आता. इथे गाडी घेता इथे पार्किंगला डायरेक्ट शिवमची गाडी तरी काढून इथे लावलेली गाडी पार्किंगला. पार्किंग मध्ये लावली आहे अशी तशी नाही लावली. इकडे बघत ना ऊन नाही लागणार. मम्माकडे बाबा भरपूर ऊन आहे इथे बघ. मम्माकडे बघ. मम्माकडे बघ. इथे येतो सावली तुला येतो मतामत. आणि गाडीमध्ये ब्लॉग कंटिन्यू करायच्या आधी आज मी तुमच्यासाठी बेस्ट व्हिडिओ आणलेला आहे. आणि माझ्यासाठी, तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. सो माझे ना आता डिलिव्हरी पाय खूप जास्त दुखायचे. कंबर पाय पूर्ण म्हणजे आता जास्त माझा टाईमच म्हणजे स्वतःकडे टाईम दिलेला टाईमच नसतो. आणि रोज म्हणजे मम्मी पण नसते. तर मम्मी मला पहिले दाबून वगैरे द्यायची पाय. पण आता जास्त पॉसिबल होत नाही. तर त्यासाठी माझ्या हस्बंडनी मला एक गिफ्ट ऑर्डर केलेली ॲमेझॉनवरनं. आणि त्यासाठी मला हे बघा त्यांनी ऑर्डर केलेलं अगारोचं लेग मसाजर. ह्याच्यामध्ये एवढी जादू आहे ना खरंच. तर हे जर मी यूज केलेलं आहे आणि यूज केल्यानंतर खरंच एवढं भारी रिलीफ मिळतो ना. तर तुमचं पूर्ण फूट नाही तर थाईस आणि कार्ब्स हे तिन्ही गोष्टी तुमच्या कवर होतात. आणि तिन्ही पण एकसाथ आपल्याला प्रेशर येतो आणि मस्त आपला मसाज होतो. आणि आपण हे घालून इझिली झोपू शकतो बटन स्टार्ट करून. सो मी तुम्हाला दाखवते हे कसं यूज करायचं आणि हे कसं अटॅच करायचं. खूप इझी प्रोसेस आहे. आता तुम्हाला आतमध्ये इथे लिहिलेलं असतं की लेफ्ट आहे का राईट आहे. सो हा लेफ्ट आहे. इकडे खूपसाठी तुम्हाला दिलेलं आहे. आणि फक्त तुम्हाला हे स्टिक करायचं असं परफेक्ट. हे तुम्हाला फिटसाठी आहे आणि हे काफसाठी आहे म्हणजे काफला प्रेशर येण्यासाठी. आणि इकडे वरती थाईसाठी. सो असं तुम्ही इझिली अटॅच करू शकता. सो तुम्हाला आता हा रिमोट कंट्रोल आहे. याच्यामध्ये तुम्हाला इझी आहे. इथे अप आणि डाऊन दिलेलं आहे. ते जे वायर आहे दोघं याला जॉईंट असतात. लेफ्ट आणि राईटचा जो मसाजर आहे त्याला. आणि हे दोन्ही तुम्ही अटॅच केल्यानंतर इथे तुम्ही बटन सिक्वेन्स मोड ऑन आहे. त्याच्यामध्ये मिनिमम, मीडियम आणि मॅक्स हे 3 प्रेशर तुम्हाला मिळतात. म्हणजे तुम्हाला जर मॅक्स ठेवायचं असेल, जास्त प्रेशर हवं असेल तर मॅक्स, मीडियम आणि मिनिमम कमी हवं असेल तर. आणि सिक्वेन्समध्ये कसं होतं माहिती आहे का. सिक्वेन्समध्ये फर्स्ट तुम्हाला जो प्रेशर आहे हा फीटमध्ये येतो. नंतर हळूहळू वरती येतो कार्ब्समध्ये. आणि त्याच्यानंतर एअर पास होतो आपल्या थाईजमध्ये. म्हणजे 1 बाय 1 आपल्याला मसाज मिळतो. आणि नेक्स्ट जो ऑप्शन आहे सर्क्युलेशन. सो तुम्हाला दाखवते. आता सर्क्युलेशन ऑन केलं आहे मी. सेम त्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 सेटिंग्स आहेत. मिनिमम, मीडियम, मॅक्स. ह्याच्याच ऑन होतं म्हणजे तिघी साईडला तुम्हाला एकसाथ मसाज मिळतो. सो तुम्हाला हवं तसं तुम्ही जसं तुम्हाला जास्त पेन जिकडे होत असेल तिकडे तुम्ही सेटिंग ऑन करू शकता.
तर गाईज हे अगारोवरनं ऑर्डर केलेलं एअर कम्प्रेशन लेग मसाजर हे खूप यूजफुल आहे आणि ज्यांना पण फूटमध्ये थाईजमध्ये आणि काल्समध्ये प्रॉब्लेम्स आहेत पेन आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. जे जिम करतात त्यांच्यासाठी पण खूप यूजफुल आहे आणि याचा फायदा म्हणजे तुमचं जे बॉडीमधलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं आणि तुमच्या लेग्समधलं पेनसुद्धा रिलीफ मिळते. मसाजर तो खूप भारी आहे तर मला तो खूप आवडतं. मी वीकली एकदा तरी यूज करते आणि जेव्हा पण यूज करते 20-30 मिनिटसाठी मस्तपैकी झोपून घेते आणि खूप रिलॅक्स फील होतं मला स्वतःलासुद्धा. तर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, नक्की जाऊन तुम्ही टॅप करून ऑर्डर करू शकता. सो फायनली आलेलो आपल्या बिल्डिंगमध्ये, म्हणजे कधीच घरी आलतो. आमलेट पण करत होतो पण तितक्यात बोलले का गाडी काढायला सांगितली पार्किंगमधनं, कारण का गाडी पण आपली इथं बाहेर ठेवायला लागते. इथे एक असतं एक बाहेर गेले तर दुसरी गाडी, कारण का बिल्डिंगचं कलरचं काम चालू आहे तर दुसऱ्या गाडीवर अख्खा कलर उडला आहे. तर काय सांगू तुम्हाला, अख्खा कलर अख्खा व्हाईट झाली गाडी. तर ही गाडी ठीक आहे, हिला म्हणून तिकडे जंगलामध्ये ठेवली तर सावलीमध्ये अजून 15-20 दिवस सांभाळून घ्यायला लागेल. पार्किंगचा इश्यू चालू आहे तर ठीक आहे, कलर नको लागायला गाडीला म्हणून उन्हात ठेवली चालेल. पण उन्हात ठेवायला लागतं ना की फायबर आहे वरून, तर ते काय आहे ना मॅट तो एकदम व्हाईट पडतो. तर आता जाऊया आपण पटकन घरी. आणि मग आता रेस्कीला बोलू आमलेट कर, मला मीच करत होतो म्हणजे. तर आज दिलेली आहे ते म्हणजे वाम घेतली आहे आणि ना बांगडा घेतला आहे. तर बांगडा आणि वाम तुम्हाला फ्राय बघायला भेटला आहे. तर जेव्हा रेस्की घेत बसली आहे ना तर रेस्कीला विचारायला थोडंसं हेल्प करून थोडंसं किचनमध्ये साफ केला. मग खूप लहान झाली, अंडी बॉईल करायला टाकले आणि आपला आमलेट पण झालेला आहे आता रेडी. तर आमलेट कुठे गेला का माहिती, रेडी झाला तो कुठे गेला आता. हां, तर आता आमलेट पण रेडी झालेला आहे आपला. पहिले आमलेट खाऊन बघूया, डाईट मिल्क चांगली मिळेल प्रॉपर डाईटवर आहे आता. तर बघू काय होतं. तर थोडंसं पाणी टाकून थोडं वेळ ठेवून द्यायचा, म्हणजे पूर्ण रस्ता असतो ना रस्ता तो निघून जायला लागता. आणि थोड्या वेळाने साफ करूया मस्तपैकी. तर आपल्याला मच्छी करता येते, तुम्हाला माहितीच आहे काम वगैरे तर मी करतो. आणि आज आणलेली आहे खूप दिवसांचं वाम आणली आहे. तर पापलेट नाही भेटले, वाम आणि बांगडा आहे आज. राईस आता एसकेने करायला घेतलेली अंड्याची भाजी करते रश्याला. म्हणजे अंड्याची भाजी रस्सा असेल ना, काहीकडे आपल्याला माहिती आहे तुम्हाला आपण नेहमीचं वाटण टाकलेलं आहे. वाटणची रेसिपी पण येणार आहे लवकर. आता आम्ही नवीन चॅनल खोलणार आहे, क्रेझी कोमल रेसिपी. यस, रेसिपी नाही क्रेझी कोमलची, म्हणजे सगळं असेल त्याच्यामध्ये, म्हणजे जेवढे पण आपल्या फॅशन असतात ना. हां, क्रेझी कोमल फॅशन, हेअरस्टाईल मेकअप, म्हणजे दर संडेला तुम्हाला त्याच्या काहीतरी वेगळं बघायला. मी एक वेळेस कधी ब्लाऊज कलेक्शन, कधी ड्रेस कलेक्शन, कधी साडी कलेक्शन, कधी रेसिपी, कसं काय पाठवून सगळं मेकअप वगैरे सगळं काही बघायला मिळेल. तुम्हाला नवीन चॅनलची लिंक लवकरच आम्ही देणार आहे. या ब्लॉगमध्ये ना पुढच्या ब्लॉगमध्ये देऊया तुम्हाला नवीन चॅनलची लिंक. तर सबस्क्राईबर करा त्या चॅनलला पण, तुम्ही आमचा सपोर्ट करा. कारण आपल्या या चॅनलवर सिल्वर बटन नाही येणार आहे, बॅड न्यूज आहे. पण ठीक आहे, आपण दुसऱ्या चॅनलवर परत ट्राय करूया, त्याच्यावर तर मेहनत करूया. आणि बेटरच यो चॅनल तर राहीलच आपल्या. या चॅनलवर तर डेली ब्लॉग असेल आणि त्या चॅनलवर फक्त आणि फक्त वीकमध्ये 3 नाही तर 4 ब्लॉग असेल. मी हँडल करेल बोललो तिला. आपण काय 4 तास कमी झोपू पण डबल मेहनत करू, पण सिल्वर बटन आणू. तर नाही तर नाही, जाऊन द्या. नवीन चॅनल येणार लवकर, तुम्हाला बघायला भेटणार आहे. पॉसिबल नाही आपण करू आम्ही ट्राय करू, म्हणजे एक तर करू संडेला. तर आता बघा किती खास भाजी टाकली एवढी झाली, पण माझा आमलेट खाऊन झाला. आणि आता बघा इथे आहे त्यांची अंडी पण बॉईल झालेली आहे. तर 1 2 3 3 4 3 6 7 8 9 अंडी आहे. तर 9 मधली 2 अंडी माझी आहे आणि 7 अंड्यांची भाजी होणार आहे, म्हणजे संध्याकाळी पण होऊन जाईल. ओके बेबी, गुड. तर गाईस ही बाकीचे 2 आहे ना मच्छी रात्री करूया, आता एकच करतो. भाकरी नाही आणली बाकरीच्या मध्ये ना, मजा नाही म्हणून. आता गेलेली आहे वाम आहे आणि काय आहे बांगडा आहे. ही आपली पिवळी वाम घेतलेली आपण. तर 250 रुपये पाहुणे आलेली. पिवळी वेगळी असते, पिवळीच आहे. आता मागून बघ ना, पिवळी सेपोट पिवळा असतो. पांढरी वाम असते का घरी, अजून एक कलर असतो कोणता तरी वाममध्ये. ठीक आहे, जे आहे ते आहे. तर लिंबू पिळून घेतलं, कारण गरमीमुळे जरा खराब मच्छी नको असायला म्हणून आधी लिंबू लावून घेतलं. तुम्ही मिक्स करते मग टाकून देऊ. हां, तर आम्हाला रेसिपीचा ब्लॉग काढायला का जमतं, कारण दुपारचा टाईम आहे आणि बाबू झोपलेला आहे. तर शांतपणे झोपवला त्याला इतक्याने. आंघोळ घेतली, मालिश घातली, झोपड आणि मालिश आणि आंघोळ आपण तिकडनंच करून आलो. तर तुम्हाला माहिती आहे त्यांच्या घरी होतो काल रात्रीपासून. तर काल म्हणजे सॅटर्डे माझी मॅच होती म्हणून रेस्कीला रात्री सोडून गेलो. रेस्कीला बरं पडत जरासा आराम केला तर बरं वाटलं विचारायला. मला आजीच्या बाबूची शेवटची दृष्ट काढून घ्यायची होती, कारण बोलतात ना जुन्या काळाच्या लोकांची दृष्ट लई भारी निघते. मग माझी आणि बाबूची दोघांची आजीने काढली, जरा बरं वाटतंय. इकडे मम्मी काढत होती, आमच्या घरी पण नीट निघत नव्हती, तर म्हणून घरी येऊन गेली आणि आजीला पण जरा बरं वाटलं. एकदा बाबूला बघून
झोपलाय बघितलं. तर मी थोडंसं टाकते याच्यामध्ये. आधी लिंबू पिळा, आता टाकूया थोडंसं आलं लसूणची पेस्ट. अजून तर थोडंसं ना हिरवा मसाल्यासाठी ना आपण मिक्सर आमचं जरासं खराब झालं आहे घराच्या कामामध्ये, ते ओढलं काहीतरी. त्यासाठी आपण ना मिरची थोडीशी इथे घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर घेऊ, याला वाटूया. आणि मिक्सरमध्ये ना पेस्ट करू शकत, तर आपण याच्यामध्ये थोडी पेस्ट करूया. थोडं मीठ टाकते याच्यात. ओके. तर लिंबू नाही आपल्याकडे, त्याच्यात पण लिंबू पिळून मस्त पेस्ट होते याची पण. चाट मसाला टाकूया आधी. चाट मसाला अगोदर नवीन रेसिपी आहे. जरा काहीतरी वेगळं करून बघूया ना. वेगळ्यामध्ये काही वाट नको लावू. ठरवलं तर विसरली आहे मीच. काय ते टाकतो. थोडं टाकूया चिकन मसाला. थोडं टाकूया मटन मसाला. नाही चिकन मसाला ते टाकायचे पहिले. थोडं टाकूया कोथिंबीर आणि आपला डब्बा खोलूया. त्याच्यामध्ये भेटेल मला हळद, कुंकू, नाही सॉरी हळदी, मसाला, आगरी मसाला. सगळ्यात तोपर्यंत आपण अंड्याचा रस्सा करून ठेवलेला आणि अंडी माझ्या नवरा मला सोडून देणार आहे. अंडीला सोडलेलं मी जाणार आहे मालिशला. हळद, आगरी मसाला, लाल मसाला, आगरी मसालाच आहे. आगरीच आहे का? बरोबर जातं तिखट होईल. आता टाकूया आपण चवीनुसार आपलं मीठ शिवाय जगामध्ये टेस्ट नाही कुठेच. मीठ ओके. लास्टला टाकूया आपण याच्यामध्ये जी पेस्ट केलेली. मग अशी केली ती. आता टाकला हात तूच मस्त माळते. आणि थोडंसं वाटण टाकायचं राहिले वाटण टाक असेल ना. ओके. लास्टला. हां तेच का हात घेऊन हा मी अंडी सोडतो तेव्हा. तर गाईस आता वगैरे टाकलेलं आहे, वाटण पण टाकलेलं आहे, मच्छी सर्व झाले. समजली असेल मला रेसिपी. फक्त इसकी तुम्हाला करताना दाखवणार आहे. आणि त्या इसकी अंडी सोडून येतो. मी चालू थोडंसं मालिशला. आज संडे तर आज माझी मालिश असते, तर मी मालिश करून येतो. आणि नंतर मग आल्यावर आंघोळ वगैरे. आज संडे आहे तर इसकेला संध्याकाळी थोडंसं फिरायला नेऊया. खुश 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 नाही खुश तर नाही नेऊया फिरायला. नालायक झाली आहे. रेसिपी ब्लॉग मला बोलतात ना ओव्हर बघायला. ॲक्टिंग करते म्हणून. कोण नाही ओव्हर ॲक्टिंग. जे बोलतात ना त्यांना काम धंदे नसतात तेच बोलतात. ते जरा गाड्या मला वाईट कमेंट आलं ते आम्हाला लवकर उत्तर देऊ त्यांना आम्ही. बरोबर. उन्हामध्ये चाललो बाईक घेऊन आणि मालिशला चाललेलो आहे. तर इसके मालिशला पोरायचा का दादा तुझा नंबर लागला आहे तर पटापट या. तर मालिश इकडनं लांब मला 7 किलोमीटर लांब जायला लागतो भिवंडीला. तर मी मालिशकर तिकडे जातो भाटवरला. छोट्या म्हणजे खूप वर्षापासून तिकडे जातो. मला तिकडेच आवडतो. तिथे जवळपास पण आहे पण मला 2-4 गेलो मी पण एवढं मजा नाही आली. त्यांना म्हणजे नीट नाही केला. तर ते जुने मामा आहे तर त्यांना पूर्ण ते बॉडी